तर हा आहे SIR फॉर्म, भारत निवडणूक आयोग. आता हा फॉर्म तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचला असणार आहे आणि आता या फॉर्मला आपल्याला भरून द्यायचं आहे BLOला. तुमच्या घरी BLO आले असतील किंवा एखाद्या शाळेच्या ठिकाणी त्यांनी टेंट लावला असेल, बसले असणार आहे. 2, 3, 4 BLO एकसोबत बसले असणार आहे. तुम्हाला तिथे बोलत असणार आहे. नंबर लावून तुम्ही हा फॉर्म घेतला असेल किंवा घरी येऊन तुम्हाला हा फॉर्म दिला असेल. आता हा फॉर्म आपल्याला भरून द्यायचा आहे. परंतु आता यामध्ये 3 बॉक्स बनवलेले आहेत. एक बॉक्स इथे वरती, त्याच्या बाजूला एक आणि खाली एक. आता कोणत्या बॉक्समध्ये काय माहिती भरायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. सोबतच याला कोणते डॉक्युमेंट्स लावायचे आहेत, फोटो किती लावायचे आहेत, कुठं फोटो लावायचा आहे. अजून यामध्ये जी 2002ला एक आपल्याला यादी शोधायची आहे, 2002च्या यादीमध्ये आपलं नाव शोधायचं आहे किंवा आपल्या नातेवाईकाचं नाव शोधायचं आहे, तर ती यादी तुम्ही कशी शोधू शकता हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि हा फॉर्म संपूर्ण कसा भरायचा आहे हेही सांगणार आहे. तर शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा. छोटासा व्हिडिओ असणार आहे. 3 ते 5 मिनिटाच्या आतमध्ये आपण तुम्हाला ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. आता इथे सर्वात पहिले वरती तुमचं नाव असणार आहे, तुमचा ओळखपत्र क्रमांक असणार आहे, म्हणजे जो वोटर ID नंबर असतो तो असणार आहे, पत्ता असणार आहे आणि तुमचा एक फोटो असणार आहे. आणि आता सध्या तुम्ही काढलेला एक पासपोर्ट साईज जो फोटो आहे तो तुम्हाला या जुना जो ब्लॅक अँड व्हाईट फोटो दिसतो आहे त्याच्या बाजूला चिटकवायचा आहे. खूप सोपं आहे. आता सर्वात पहिले पहिला जो बॉक्स आहे, मागील SIRच्या मतदार यादीतील मतदाराचा तपशील. हा जो पहिला बॉक्स आहे यामध्ये तेव्हाच माहिती भरायची आहे जर तुमचं नाव 2002च्या यादीमध्ये असेल. त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते आपल्याला सर्वात पहिले शोधायचं असतं. आणि जर तुमचं 2002च्या यादीमध्ये नाव असेल तर मग तुम्हाला हा पहिला बॉक्स भरायचा आहे. आणि कसं नाव शोधायचं तेही सांगतो. आधी एकदा बॉक्स समजून घेऊ कोणत्या बॉक्समध्ये काय भरायचं आहे. तर पहिल्या बॉक्समध्ये जर 2002च्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तिथे आपल्याला माहिती भरायची. माहिती खूप सोपी आहे, ती पण सांगतो कशी भरायची, काय कुठं भरायचं आहे. आता जो दुसरा बॉक्स आहे वरचा, आता वरती तुमचं नाव आहे आणि तुम्ही पहिला बॉक्स भरत नाही आहे. म्हणजेच काय तर 2002च्या यादीत तुमचं नाव तर नाही आहे. मग आता तुमचं नाव नाही आहे परंतु वरती तुमचं नाव दिलेलं आहे. इथं स्पष्ट लिहिलेलं बघा, वरील रकान्यात ज्याचे नाव नमूद आहे त्याच्या नातेवाईकाचा मागील SIRमधील तपशील. आता स्वतःचं नाव 2002च्या यादीमध्ये जर असेल तर पहिला बॉक्स भरायचा. स्वतःचं नाव नाही आहे तर पहिला बॉक्स सोडून द्यायचा, रिकामा सोडायचा आहे. आता दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचं नाव 2002च्या यादीत नाही पण तुमच्या कोणत्या तरी नातेवाईकाचं नाव असू शकतं. आजोबा असतील, आजी असेल, त्यांचे अजून कोणी असतील, वरचे वडील, तुम्हाला जर नावं माहिती असतील तर तुम्ही तसं शोधू शकता. कोणी असेल किंवा नातेवाईक असेल, तुमच्या वडिलाचं नाव नव्हतं परंतु तुमच्या चुलत्याचं असू शकतं किंवा आजोबाचं असू शकतं. आजोबाचं नसेल तर आजोबाच्या भावाचं असू शकतं. असं कोणाचं नाव तरी असतंच. ठीक आहे. तर त्यांचं नाव आपल्याला इथं लिहायचं आहे. स्वतःचं नाव नाही लिहायचं आहे. दुसऱ्या 2 नंबरच्या बॉक्समध्ये कोणते नातेवाईक असे आहेत तुमचे ज्यांचं 2002च्या यादीमध्ये नाव आहे त्यांचं नाव या दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. लक्षात आलं? पुन्हा एकदा सांगतो. पहिला जो बॉक्स आहे त्यामध्ये 2002मध्ये जर आपलं स्वतःचं नाव असेल 2002च्या यादीमध्ये तरच आपल्याला पहिला बॉक्स भरायचा आहे, नाहीतर सोडायचा. आणि 2002च्या यादीमध्ये आपल्या कोणाचं नाव आहे असं शोधायचं. आता समजा मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. माझं स्वतःचं नाव 2002च्या यादीमध्ये नाही आहे परंतु माझ्या वडिलाचं आहे. आता हे मी बघितलं आहे लिस्टमध्ये, 2002च्या यादी काढली आणि त्यामध्ये बघितलं तर माझ्या वडिलाचं नाव आहे. जर नसतं तर माझ्या आजोबाचं सुद्धा होतं. तर दोघांचंही नाव आहे तर ठीक आहे. म्हणजे एक तर वडिलांचं आहे आणि आजोबाचं सुद्धा आहे. जर वडिलांचं नसतं तर आजोबाचं सुद्धा होतं. आता माझं स्वतःचं नाही आहे तर मग मी हा फॉर्म भरताना पहिला बॉक्स भरणार नाही, मी दुसरा बॉक्स भरणार आणि त्यामध्ये मी माझ्या वडिलाचं नाव लिहिणार. जर वडिलाचं नाव नसतं तर मग आजोबाचं लिहिलं असतं. असं तुम्हाला हे बघायचं आहे. स्वतःचं नाव नाही आहे तर तुमच्या नातेवाईकापैकी कोणाचं नाव आहे तर मग त्याचं नाव या दुसऱ्या बॉक्समध्ये लिहायचं आहे. आता वरचे 2 बॉक्स समजले. आता खालचा तिसरा बॉक्स समजून घेऊया. आता तिसरा बॉक्स ज्याचं वरती नाव आहे त्यांनी भरायचं आहे. आता तिथं नाव वगैरे भरायचं नाही कारण वरती नाव तर आहेच. तर ज्याचा फॉर्म आहे त्याची स्वतःचीच माहिती इथं भरायची आहे तिसऱ्या बॉक्समध्ये. फक्त वरचे 2 बॉक्स आपल्याला महत्त्वाचे समजून घेणे, कारण 2002ची एक यादी आहे आणि एक 2002च्या यादीमध्ये स्वतःचं नाव नाही आहे. हे 2च आपल्याकडं कंडिशन आहे. त्या 2 कंडिशनमध्ये बघायचं की आपण कशामध्ये येतो. जर 2002च्या यादीमध्ये नाव असेल तर पहिला बॉक्स, 2002च्या यादीमध्ये नाव नसेल तर दुसरा बॉक्स. फक्त दुसरा बॉक्स भरताना 2002च्या यादीमध्ये आपल्या नातेवाईकाचं कोणाचं नाव आहे ते भरायचं आहे. 2 बॉक्स समजले. आता तिसरा बॉक्स स्वतःनी भरायचा आहे. स्वतःनी भरताना इथे जन्मतारीख टाकायची आहे. त्याच्यानंतर आधार क्रमांक हे सुद्धा नाही टाकला तरी चालतो. ऐच्छिक आहे म्हणजे तुमची इच्छा आहे, भरायचं तर भरा, नाही भरायचं तर नका भरू. मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. वडिलांचं पालकांचं नाव टाकायचं आपल्या. त्यानंतर जर त्यांचा मतदार नंबर असेल म्हणजे वोटर ID नंबर असेल तर तो टाकायचा, नसला तर सोडून द्या. ते BLO स्वतःही हा फॉर्म भरून घेतात. जर तुम्हाला भरताच नाही आला, एवढं आपण सांगतो आहे पण जर तरी पण लक्षात नाही आलं तर फक्त तुम्ही काय करा, फोटो लावा, सही करा. तुम्ही नाही केली, तुमचा कोणी घरातील प्रमुख व्यक्ती असेल त्यांनी जरी हा फॉर्मवरती सही केली तरीसुद्धा चालते आणि
BLOकडे देऊन टाका. ते स्वतःसुद्धा भरणार, फक्त तुम्हाला माहिती विचारणार आणि भरून टाकणार. त्यानंतर बघा खाली आईचं नाव लिहायचं आहे आणि आईचा ओळखपत्र नंबर असेल म्हणजे वोटर ID नंबर असेल तर तो भरायचा आहे. पती किंवा पत्नीचं नाव जर लागू असेल तर भरायचं आहे. पती किंवा पत्नीचं मतदार ओळखपत्र असेल तर तो भरायचा आहे. तर खूप सोपी माहिती आहे. फक्त यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर हे 2 वरचे बॉक्स, खालचा जो बॉक्स आहे तिसरा तो तर प्रत्येकाने भरायचा आहे. प्रत्येकाने म्हणजेच ज्याच्याकडे हा फॉर्म मिळाला आहे, ज्याचं नाव या यादीमध्ये आहे आणि हा फॉर्म मिळाला आहे तर या फॉर्मवर ज्याचं पण नाव आहे त्याची खाली माहिती भरायची. फक्त डेट ऑफ बर्थ तुमची येणार आहे, आधार कार्ड नंबर टाकला तरी चालेल आणि मोबाईल नंबर, जर तुमचा मोबाईल नंबर वगैरे लिंक नसेल तर तो लिंक होणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता 2002च्या यादीमध्ये नाव आहे की नाही आपलं स्वतःचं किंवा आपल्या नातेवाईकाचं ते कसं शोधायचं. तर यासाठी आपल्याला स्क्रीनवरती यायचं आहे, या वेबसाईटवरती याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळणारे व्हिडिओच्या त्यावरती क्लिक करून यावरती येऊ शकतं. किंवा वोटर काहीही सर्च करा, वोटर डाउनलोड, वोटर काही तुम्ही सर्च केलं वोटर रिलेटेड तरी तुम्हाला ही वेबसाईट भेटणारच आहे. आता इथे बघा इथे एक ऑप्शन मिळणार आहे तुम्हाला, सर्च युअर नेम इन लास्ट SIR. तुम्ही ॲपमधून सुद्धा करू शकता, मी तुम्हाला ब्राउझरमध्ये दाखवतो आहे. तर इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे सगळ्या गोष्टी ऑप्शनल आहे, म्हणजे जे स्टार नाही आहे ते तुम्ही नाही भरलं तरी चालतं. फक्त शोधण्यासाठी तुम्ही जेवढी जास्त माहिती भरणार तेवढं तुम्हाला लवकर मिळू शकतं तुमचं नाव. तर बघा इथे फक्त महाराष्ट्र राज्य आपल्याला टाकायचं आहे, इथं स्टेट टाकायचं आणि इथं तुमचं नाव टाकायचं तरी तुम्ही शोधू शकता. आता इथे मी माझ्या वडिलांचं नाव टाकलं आहे. आता मी या 2 गोष्टी टाकूनसुद्धा शोधू शकतो, पण मला यामधलं काय काय माहिती ते मी भरणार. जसं की मला आता जिल्हा माहिती आहे, त्याच्यानंतर मला असेंब्ली माहिती आहे ती मी टाकणार. असं तुम्हाला जे पण माहिती आहे ते तुम्ही भरा. आता 2002चं तुम्हाला पोलिंग स्टेशन नंबर माहीत नसणार आहे तर तो सोडून द्या. पोर्ट नंबर काय असतो ते माहीत नसणार आहे तर तोही सोडून द्या. तर खाली आता तुम्हाला जो कॅप्चा आहे तो टाकायचा, सर्च बटनावरती क्लिक करायचं. तर बघा अशी तुम्हाला लिस्ट पाहायला मिळणार आहे. मी काही नावं इथं ब्लर केलेले आहेत, पण आता आपण जे नाव सर्च करतो त्या नावाशी रिलेटेड सगळे नाव आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. तर इथे पोर्ट नंबर काय होतो तो सुद्धा पाहायला मिळणार आहे. याचा एक फोटो घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट घेऊन प्रिंटआउट घेऊ शकता तुम्ही आणि ही लिस्ट तुम्हाला सोबत ठेवायची आहे. फॉर्म भरताना तुम्हाला काम येणार आहे. आता तुमचा हा प्रूफ आहे की तुमचं नाव मागच्या यादीमध्ये आहे. आता हे तुमचे वडील असू शकतात, नातेवाईक असू शकतात किंवा तुम्ही स्वतः असू शकतात. आता आपल्याला नाव शोधायचं समजलं आहे, दोन्ही बॉक्स समजलेत. पहिला बॉक्स तेव्हाच भरायचा जेव्हा आपलं स्वतःचं नाव यादीमध्ये असेल 2002च्या, आणि जर आपलं स्वतःचं नाव यादीमध्ये नसेल तर पहिला बॉक्स सोडायचा आणि दुसऱ्या यादीमध्ये आपल्या नातेवाईक जसं कोणी पण आपले वडील, आजोबा, आजी, नातेवाईक कोणी असेल त्यांचं नाव आपल्याला मिळालं आहे 2002च्या यादीमध्ये तर त्यांचं नाव लिहायचं की आता हे आहे, हे आमचं त्यांच्यासोबत नातं आहे. जे पण आहे तुम्हाला इथे फॉर्मवरती दिलेले ऑप्शन आहे ते नातं काय आहे ते लिहायचं जर स्वतःचं नाही आहे तर, आणि आईवडील किंवा आजोबा असेल तर त्यांचं नाव लिहायचं आहे. 2 बॉक्स आपल्याला वरचे समजले कसे भरायचे आणि तिसऱ्या बॉक्समध्ये आपली स्वतःची माहिती, डेट ऑफ बर्थ असणार आहे, आधार कार्ड नंबर असणार आहे, मोबाईल नंबर असणार आहे आणि जे काही तुमचं बाकी मतदारसंघ वगैरे आहे ते. नाही काही समजलं फॉर्ममधलं तर तुम्ही बिंदास सोडून देऊ शकता, BLO स्वतः भरून घेणार आहे. कारण BLOलाच हा फॉर्म भरायचा असतो, ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला माहिती विचारणार आहे आणि तुमचा फॉर्म भरणार आहे. पण बऱ्याचशा ठिकाणी असं पाहायला मिळालेलं आहे की BLO फॉर्म वाटून देत आहेत आणि स्वतःला भरून आणायला सांगत आहेत. तर असं तुम्हाला या पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे. आता यासाठी डॉक्युमेंट काय लागणार आहे तर डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला एक ओळखपत्र म्हणून लागणार आहे, जसं की आधार कार्ड असेल ते लागेल. सोबत आधार कार्ड आणि वोटर IDचा झेरॉक्स घेऊन जा, फॉर्म भरून घ्या आणि BLOकडे देऊन टाका. एक फोटो लावायचा आहे तुम्हाला, जो जुना फोटो त्याच्या बाजूला एक फोटो लावायचा आहे. बस एवढंच तुम्हाला या फॉर्ममध्ये भरायचं आहे. याच्यामध्ये फक्त समजण्यासारखी एवढीच गोष्ट होती की पहिला बॉक्स कोणी भरायचा आणि दुसरा बॉक्स कधी भरायचा. जर पहिला बॉक्स तुम्ही भरत असाल तर दुसरा सोडून द्यायचा, जर दुसरा भरत असेल तर पहिला सोडून द्यायचा. फक्त शेवटचा जो 3रा नंबरचा बॉक्स आहे तो नक्कीच भरायचा आहे. तर बघा अशाप्रमाणे हा फॉर्म भरायचा होता तुम्हाला. जर दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा झालेलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.